मंडळी, आपण म्हणजे जेवताना कधीतरी आपल्याला वाटतं की स्वीटमध्ये असावं काहीतरी खायला आणि काय करावं? काय म्हणजे शिरा करावा की खीर करावी की अजून काही दुसरं काय करावं? कारण घरात जास्त बऱ्यापैकी आपण खीर किंवा शिरा जास्त तर बनवतो आणि बाकीचं गुलाबजामुन वगैरे हे तर आपल्याच्याने पॉसिबल होत नाही लगेचच्या लगेच झटपट बनवायला. तर त्यासाठी स्वीटमध्ये बघा अ, अ, छान असं आपल्याला मी एक रेसिपी घेऊन येते. तर नमस्कार मंडळी, अर्नाज रेसिपी या युट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप असं स्वागत आहे. आणि आपल्याला बनवायची आज शेवयाची खीर. तर आपण इथे दुकानातून भाजकी शेवई आणलेली आहे आणि त्याची खीर बनवणार आहे. कारण मी शक्यतो घरीच शेवया बनवते आणि त्याच भाजून टाकते. पण त्या आता माझ्याकडे सध्या राहिलेल्या नाही, संपल्यात त्या. कारण आता उन्हाळा पण जवळ आलेला आहे ना, परत बनवीन शेवया आणि मग तुम्हाला दाखवते शेवया कशा बनवायच्या. तर आपण शेवयाची खीर बनवतोय, तर मी दुकानातून पॅकेट आणलंय आणि त्या शेवयाची खीर तुम्हाला झटपट बनवून देणार आहे. एक 10च मिनिटात बनवून देणार आहे बघा. चला तर आपण शेवयाची खीर बनवूयात आणि नक्की तुम्ही करून बघा, म्हणजे करून खा खीर. कारण दूध जास्त असतं, आपण तूप वापरतो, ड्रायफ्रूट वापरतो, त्यामुळे शरीराला पण चांगलं असतं. तर चला मग बघा आपली रेसिपी कशी बनवतो आपण शेवयाची खीर. मध्ये तांदळाची खीर बनवली होती आणि आज आपल्याला शेवयाची खीर बनवायची. तर बघा आपण खिरीसाठी काय काय साहित्य घेतलंय मी तुम्हाला दाखवते. मी इथे 1 लिटर दूध घेतलंय बघा. 1 लिटर दूध घेतलंय आणि 1 वाटी शेवई घेतली. म्हणजे शेवई मी चुरून घेतली, ती आता दुकानातली शेवई आणली होती मी. आणि साखर 1 पाव घेतली, कारण 1 लिटर दुधाला 1 पाव साखर भरपूर होते बघा. आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही जास्त कमीही करू शकता. आणि इथे आपल्याला ड्रायफ्रूट मध्ये मी ते बदामाचे तुकडे घेतलेत बघा. तुम्हाला जसं ज्या पद्धतीने जास्त आवडायचं असेल ड्रायफ्रूट तर जास्त थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं, त्याचं काही नाही. काजू घेतलेत बारीक तुकडे करून. थोडीशी बडीशेप लागणार आहे आपल्याला. इलायची पूड घेतली आहे. जायफळ थोडंसं किसून टाकायचंय. आणि तुम्ही चारोळे, चारोळे किंवा मनुके, चारोळे किंवा पिस्ता हे पण वापरू शकता तुम्ही खीरला. जसं तुम्हाला म्हणजे आवडत असेल तसं किंवा घरात अवेलेबल असेल तसं तुम्ही वापरू शकता. तर चला आपण बनवूयात आता शेवयाची खीर. तर इथे प्रथम आपल्याला आहे ना, मी 1 लिटर दूध घेतलंय बघा हे. तर आपल्याला इथे दूध उकळून घ्यायचंय हे पूर्ण. थोडं पातेलं हिसळून टाकते मी पाणी घालून. इथे मी पातेलं थोडं हिसळून घातलंय आपण दुधाचं. आणि आपल्याला दूध पूर्ण उकळून द्यायचंय. तर आता आपल्याला टाकायची साखर. मी इथे 1 पाव साखर घेतली. तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही जास्त कमी साखर टाकू शकता. आणि साखर आपल्याला हलवून हलवून विरघळून घ्यायची. तर इथे बघा आपली साखर आता विरघळलेली आहे पूर्णपणे. आता आपल्याला त्यात टाकायची आहे इलायची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचंय. अगदी जास्त नको, कारण जायफळाने चांगली सुस्ती येते, त्यामुळे थोडंसंच टाकलंय मी ते जायफळ. आणि शेवया बघा मी ते तुपात भाजून ठेवते शेवया, कधी पण आणल्यावर म्हणजे पटकन आपल्याला करायला रेडी असतात. तर मी ही तुपात भाजून ठेवलेली शेवई आहे. आता ते आपल्याला वरून चुरून चुरून टाकायची आहे बघा. कारण ते तुपामुळे कडक होती ना, त्यामुळे चुरून चुरून टाकू आपण. तर इथे आपली खीर शिजलेली म्हणजे शेवया शिजलेत बघा. जास्त घट्ट पण नाही झाली, अशी पातळसर पाहिजे. आणि आता आपण इथं बाकीची तयारी करूया. तर आपण इथे पॅन तापायला ठेवतोय आता छोटासा. तर इथे आपण पॅन मध्ये एक दोन दोन चमचे साजूक तूप टाकले. तर इथे आपण आता गॅस बंद करतोय आणि थोडीशी 5 मिनिटं आपली खीर थोडी थंड होऊन द्यायची. तोपर्यंत आम्ही तूप तापायला ठेवलेलं आहे. तर इथे आपलं तूप तापलेलं आहे. आपल्याला टाकायचे त्यात बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे आणि बडीशेप थोडी नंतर घालायची, कारण बडीशेप तुपामध्ये पटकन जळते, त्यामुळं आपण थोडी नंतर घालूया. गॅस अगदी फुल नाही ठेवायचा, कारण काजू बदामाला जास्त तूप तापलं की ते चरकन असं हे होतं, म्हणजे काळा असं जाळा लागत वाटतं.
सारखं हलवत राहायचंय त्याला. थोडेसे काजू बदाम आपले लालसर व्हायला लागले. आता आपण वरून टाकू बडीशेप. मस्त खीर होते बघा बडीशेपनी. फ्लेवर पण छान येतो असा खिरीला. तर इथे बघा लालसर रंगावर आपलं काजू बदाम ते सगळं भाजलेलं आहे. आणि आता आपण सगळं मिश्रण खिरीत ओतूयात. तर बघा मंडळी, आपली खीर कशी दिसतेय, आहे की नाही शिरखुर्मा. तर बघा कशी झाली आपली खीर, स्वादिष्ट अशी. साजूक तुपाने तर खूप भारीच होते खीर. आणि एकदम अगदी 10 मिनिटातच केली मी खीर. कारण खीर करायला जास्त काय आपल्याला वेळ लागत नाही. त्यामुळं आपली खीर तुम्ही जरूर करून बघा शेवयाची, भाजक्या शेवयाची. आणि मी काय करते, नेहमी शेवयाचं पॅकेट आणलं का तुपात भाजून ठेवते. म्हणजे जेव्हा आपल्याला खीर करायची तेव्हा झटपट करता येते. थोडी तयारी करून ठेवलेली असल्या अगोदर म्हणजे पटकन आपण खीर करतो. तर बघा ही साधी सोपी अगदी 10 मिनिटाची रेसिपी, जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर आपली ही खीर नक्की जरूर करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.